Hello students. Now our next topic is the rotational motion. Last year we have seen what is meant by translational motion, and now we are going to see what is meant by rotational motion. In translational motion we have seen different terms such as displacement, velocity, acceleration, etc. Here we are going to see the same terms in a different type of motion, that is the rotational motion. Also in this type of motion, in a straight line motion, we have the measure of inertia of any body. If any body is repelled or any body is pulled, then according to its mass, its inertia works, and therefore its inertia is the measure, and it is the measure of inertia which is called as mass. Now in rotational motion, that measure of inertia is called as moment of inertia. Here we are going to now compare translational and rotational motion, such that in translational motion there are displacement, velocity, acceleration and force are the quantities included. In a rotational motion, these quantities are angular displacement, angular velocity, angular acceleration, and in place of force we are using here torque. We have seen earlier what is meant by torque. Now in translational motion, any type of quantity that we have studied is here turned, and the angular word is introduced for every quantity. Here force is applied. Suppose for any body force is applied, समजा एक बॉडी आहे त्याला फोर्स अप्लाय केलेला आहे, तर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण काय म्हणू की ती बॉडी सरळ जाईल. इफ द बॉडी इज मूविंग इन अ स्ट्रेट लाईन, देन दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशनल मोशन. इफ द बॉडी इज नॉट मूविंग इन द स्ट्रेट लाईन, फॉर एक्झाम्पल इन रोटेशनल मोशन, म्हणजे जर आपण एखादी रिजिड बॉडी घेतलेली आहे, त्यातलं एखादं मास मी कन्सिडर केलेलं आहे, ते मास जर मी ह्या पूर्ण रिजिड बॉडीला अशा प्रकारे फिरवत असेल, तर हे जे मास आहे हे कशा प्रकारे फिरत असेल, तर हे मास अकॉर्डिंग टू दिस डॉटेड सर्कल अशा प्रकारे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, म्हणून त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, सर्व आहे. पण मी जर अशा प्रकारे फोर्स लावत आहे, या पॉईंटवर जर मी फोर्स लावत आहे, तर ही बॉडी अशी फिरेल. ही बॉडी फिरताना मी ज्या ज्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या पॉईंट्सवर मी फोर्स लावत असेल, तर मला लावण्यात येणारा जो फोर्स आहे तेवढ्याच प्रकारची त्याची जर वेलॉसिटी मला अटेंड करायची असेल, अँग्युलर वेलॉसिटी, तर तो वेगवेगळा होत आहे. पण इथे तसं नाही. आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये जर मास मूव्ह करायचा असेल, तर आपण एकसारखाच फोर्स लावत राहतो आणि ते मास मूव्ह होते. या मासला दुसऱ्या डायरेक्शनने फिरवायचं असेल तर तेवढाच फोर्स लावावा लागेल, दुसऱ्या डायरेक्शनने फिरेल. पण इथे तसं नाही. या मासला अशाच प्रकारे दुसरं मास मी इथलं जर कन्सिडर केलं, तर या ठिकाणी मला वेगळ्या प्रमाणात फोर्स लावावा लागेल, या ठिकाणी मला कमी किंवा जास्त फोर्स लावावा लागेल, पुन्हा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी मी कन्सिडर केलं तिथे कमी किंवा जास्त फोर्स लावावा लागेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लावण्यात येणारा फोर्स जो आहे तो वेगवेगळा आहे. तो फोर्स या पर्टिक्युलर मासवर तर डिपेंड असेलच, पण त्या मासचं या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जे डिस्टन्स आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असेल. उदाहरणार्थ आपण जर एखाद्या उघडणाऱ्या बंद होणाऱ्या दाराचं जर उदाहरण पाहिलं, तर आपल्याला असं दिसेल की दार उघडताना किंवा बंद होताना त्याला आपण फोर्स अप्लाय केल्यावर ते दार बंद होतं. त्यावेळेस आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर फोर्स अप्लाय केला, तर वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला फोर्स लावावा लागेल, कमी किंवा जास्त प्रमाणात, त्यानुसार ते दार बंद होईल किंवा उघडेल. अशा प्रकारे इन रोटेशनल मोशन आपण जर पाहिलं, कसं आहे, इन ट्रान्सलेशनल मोशन जर आपण पाहिलं तर मासवरच फक्त फोर्स डिपेंड आहे. पण मी रोटेशनल मोशनमध्ये जर पाहिलं तर एकतर मला टॉर्क लावावा लागतो. टॉर्क हा दोन सारख्या प्रमाणात लावण्यात येणारा फोर्सला आपण टॉर्क असं म्हणतो. टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाइड ऑन टू डिफरंट पॉईंट्स इज कॉल्ड एज टॉर्क. सपोज दिस इज द एनी ऑब्जेक्ट, हियर वी आर अप्लाइंग द फोर्स, नॉट दिस फोर्स इज सफिशियंट, बट हियर ऑल्सो द अनदर फोर्स इज रिक्वायर्ड. म्हणजे अशा प्रकारे हे जर रोटेशनल मोशन करायचं असं वाटत असेल आपल्याला, तर याला इक्वल आणि अपोजिट अशा दोन वेगवेगळ्या डायरेक्शननी मला फोर्स लावावा लागेल. त्यावेळेस मला काय मिळेल, या ठिकाणी रोटेशनल मोशन परफॉर्म होताना मिळेल. पण ट्रान्सलेशनल मोशनला आपण एकाच ठिकाणी फक्त फोर्स लावतो असा,
आणि अशा प्रकारे ही वस्तू समोर जाते आणि आपल्याला ट्रान्सलेशन मोशन मिळते. म्हणजे आपल्याला जो काही टॉर्क इथे अप्लाय करायचा आहे तो टॉर्क वेगवेगळ्या पॉईंटवरून मला वेगवेगळ्या प्रमाणात फोर्स अप्लाय करून मिळवावा लागेल, ज्या प्रकारे मला इथे दिसत आहे. Therefore, here in rotational motion, the applied torque, that is a couple of forces, doesn't depend only on mass but also depends on the distance of the mass from the axis of rotation. For the exact calculation of that mass or exact analogous quantity in place of mass for rotational motion, म्हणजे आपल्याला रोटेशनल मोशनसाठी अशा प्रकारची एक्झॅक्ट क्वांटिटी जर आपल्याला काढायची असेल मास सारखी, तर आपल्याला मेजरमेंट ऑफ मास करताना त्याचा डिस्टन्स सुद्धा विचारात घ्यावा लागेल. म्हणून आपण त्याचं एक्सप्रेशन पाहू. नाउ वी आर गोइंग टू सी द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. नाउ दिस एक्सप्रेशन कॅन बी डिराइव्ड बाय calculating the velocity of every particle of a body, and by adding all the velocities we can get the final, that is the rotational kinetic energy, that is rotational angular velocity and kinetic energy of combining all the particles, that is of the body. So firstly let us consider a rigid body. Let us consider a rigid body such that this rigid body is rotating. This rigid body is rotating about an axis of rotation with some fixed angular velocity omega. Now as the body is rotating, therefore every particle of the body is performing a circular motion as described by me. The one of the particle, that is m1 particle, is describing the circular motion. Here m2 particle will also describe a circular motion. Mn particle, nth, if it Mn is the nth mass of the nth particle, it is also circulating or it is also performing a circular motion. All the particles of the rigid body are performing a circular motion and rigid body is performing a rotational motion out an axis passing through it. Now if m1 is the mass of first particle, r1 is its distance from the axis of rotation. Remember that this body is rotating in this plane and axis of rotation is like this. This is the body. These are the 3 points of the body. That means body is rotating in this plane and axis of rotation is perpendicular to the body or the plane of rotation of the body. म्हणजे बॉडी ज्या प्लेनमध्ये रोटेट होत आहे त्याला परपेंडिक्युलर अशा प्रकारच्या डायरेक्शननी अशा प्रकारचा ॲक्सिस आपण कन्सिडर केलेला आहे. म्हणून ही बॉडी अशी अशी रोटेट होत आहे. ही बॉडी रोटेट होताना ॲक्सिसच्या भोवती रोटेट होईल. ॲक्सिस जो आहे तो या बॉडीच्या रोटेशनच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. बरोबर. आता यानंतर आपण असं कन्सिडर करू की लेट अस कन्सिडर दॅट m1 इज द मास ऑफ फर्स्ट पार्टिकल, r1 is its distance from the axis of rotation. Similarly m2 is the second particle, r2 is distance. Let mn be the nth number of particle, rn be its distance from axis of rotation. Let consider that this rigid body is consist of n number of particles. Now all this written here, so we have to write all this to obtain the 3 marks. This expression can be asked for 2 or 3 marks. Now let m1 and m2 mn be the masses of n number of particles, r1 r2 up to rn be their distances from axis of rotation. During rotation, as every particle is performing circular motion, so every particle is having linear velocity on its place. Let us consider this particle is having linear velocity in this direction. At this place it is having linear velocity in this direction. At this place it is having linear velocity in this direction. So every particle is having linear velocity as perpendicular to its rotating to its circular path. म्हणजे त्याच्या सर्क्युलर मोशन करण्याच्या पाथला परपेंडिक्युलर डायरेक्शननी प्रत्येक पार्टिकलला काय राहते, वेलॉसिटी राहते. आणि समजा m1 पार्टिकलला ती वेलॉसिटी जी आहे ती v1 एवढी आहे.
m2 पार्टिकलला v2 आहे, अशा प्रकारे mn पार्टिकलला vn अशी आहे. So therefore during rotation let v1 v2 up to vn be their linear velocities. Now we know that we have learned the relation v equal to r omega. Therefore here v1 can be written as r1 into omega. Only omega is written, not omega 1 is written, because as the whole body is rotating with angular velocity omega, therefore as it is a rigid body, therefore every particle of that rigid body is rotating with the same angular velocity omega. If this rigid body is rotating with same angular velocity, then every particle is rotating with the same angular velocity omega, because it is the rigid body, and in rigid body the distance between two particles will not change, and therefore every particle will rotate with the same angular velocity. म्हणून मग प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी सेम राहील. जरी लिनियर वेलोसिटी वेगवेगळी राहू शकते पण अँग्युलर वेलोसिटी सेमच राहील. लिनियर वेलोसिटी वेगळी राहू शकते म्हणून v1 म्हटलं आपण. r ओमेगा म्हणजे r हा त्याचा पोझिशन वेक्टर असतो, तर या पॉईंटपासून ज्याच्या भोवती तो फिरत आहे अशा प्रकारे या पॉईंटपासून त्याचा डिस्टन्स r1 आहे, म्हणून मग त्याला r1 लिहिला आपण, आणि ओमेगा हे प्रत्येक ठिकाणी सेम असेल. नाव कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता पहिल्या पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढूया. ती आपण ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी जर काढतो म्हटलं तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे हाफ m v1 स्क्वेअर. इथे जर मी लिहिलं हाफ m v1 स्क्वेअर, v1च्या जागेवर मी लिहू शकतो r1 इंटू ओमेगा, देअरफॉर v1 स्क्वेअरला लिहू शकतो r1 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. अशा प्रकारे रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर मला काढायची असेल तर ती प्रत्येक पार्टिकलच्या अशा प्रकारे फिरणाऱ्या पार्टिकलला असणारी जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्या प्रत्येक कायनेटिक एनर्जीला मी काढलं तर प्रत्येक कायनेटिक एनर्जीला मी एकत्र करून टोटल बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल आहे त्या प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी एकत्र करून सगळ्या पार्टिकलची मला टोटल बॉडीची अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि बॉडी ही रोटेशन मोशन परफॉर्म करत आहे म्हणून मग बॉडीची कायनेटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. मग या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर मला काढायची असेल तर मला प्रत्येक पार्टिकलची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काढावी लागेल. ते प्रत्येक पार्टिकलची काढल्यावर सगळ्यांना एकत्र करावं लागेल आणि मग मला काय मिळणार, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. म्हणून मी काय केलं, इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी लिहिली. त्यानुसार प्रत्येक पार्टिकलची, समजा पहिल्या पार्टिकलची जी आपण काढली होती हाफ m1, here in the place of m there should be m1 r1 स्क्वेअर ओमेगा. दुसऱ्याची जी असेल तर हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा असं राहील. अशा प्रकारे nth पार्टिकलची हाफ mn इंटू rn स्क्वेअर. इथं पण आपण rn स्क्वेअर लिहायचा आहे आपल्याला इंटू ओमेगा स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. अशा प्रकारे आपली सगळ्या पार्टिकलची nth नंबर ऑफ पार्टिकल आहे हा, म्हणजे n नंबर ऑफ पार्टिकलच्यामध्ये असतील तर हा nth नंबरचा पार्टिकल आहे. सगळ्यांच्या कायनेटिक एनर्जी जर मी बेरीज केली तर मला काय मिळेल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. या सगळ्यांची बेरीज केली मी तर त्यातून मला हा प्रत्येक ठिकाणी कॉमन निघताना दिसतो. तो पहिले काढला, ब्रॅकेटमध्ये राहिलं m1 r1 स्क्वेअर, परत ओमेगा पण कॉमन निघत आहे, तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया आपण. मग इथे राहिलं देअरफॉर द नेक्स्ट टर्म विल बी हाफ m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m up to mn rn square into omega square. Now here half, in place of this bracket we have to write suppose capital I. समजा याच्या जागेवर मी कॅपिटल I लिहिला इंटू ओमेगा स्क्वेअर जर मी लिहिलं तर मला असं दिसते की हे जे इक्वेशन मला भेटलेलं आहे, हे जे एक्सप्रेशन भेटलेलं आहे छोटंसं, हे बरोबर कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशनशी मॅच करते. आणि सारखेपणा असा आहे की या ठिकाणी हाफ आहे, इथे पण हाफ आहे, इथे आय आहे, या जागेवर इथे मी मास घेतलेला आहे, इथे ओमेगा स्क्वेअर आहे, ज्या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे व्ही स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जी जर लिनियर वेलॉसिटी असताना कायनेटिक एनर्जी काढली तर इथे व्ही स्क्वेअर येणार. इथे अँग्युलर वेलॉसिटी आहे, कायनेटिक एनर्जी इथे जे काढली त्या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी होती, इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे म्हणून या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी आहे. अशाच प्रकारे इथे मास आहे, इथं इन द प्लेस ऑफ मास देअर विल बी अनदर लेटर दॅट इज आय. इट कंटेन्स मास इंटू, it is the product of mass and square of the distance between particle and axis of rotation. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही आय भेटलेलं आहे ते ॲनालॉगस टू m आहे, म्हणजे आय ही क्वांटिटी मास सारखीच आहे. हे जे आपण लिहिलं होतं हाफ m v स्क्वेअर हे आपल्याला लिनियर वेलॉसिटीसाठी लिहिलेलं होतं आपण. जर लिनियर मोशन परफॉर्म करत असेल एखादा पार्टिकल, जर अँग्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तो रोटेशनल कायनेटिक एनर्जी देतो आणि ते म्हणजे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इथे
मासच्या जागेवर मी आय कन्सिडर करणार. या आयला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जसं आपण आधी बोललो होतो, तर तो मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स याचा प्रॉडक्टवर डिपेंड आहे. म्हणजे फक्त मासवर डिपेंड नाही, तर इथे फक्त मासवर डिपेंड होती कायनेटिक एनर्जी. इथे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन जी आहे ती मास आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याच्यावर डिपेंड आहे. याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून आपण रोटेशनल मोशनमध्ये मासला फक्त मास कन्सिडर न करता मेजर ऑफ मास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे मास आणि दुसरं म्हणजे त्याचं ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स. अशा प्रकारे मला एक क्वांटिटी भेटलेली आहे आय. या ब्रॅकेटसाठी लिहिलं मी, हा ब्रॅकेट इथं लिहिला मी. याला आय असं लक्षात ठेवणं आहे तुम्हाला. आणि याला मी समेशनच्या साईनमध्ये लिहू शकतो. याला मी आय इज इक्वल टू M1I M2I या प्रकारे 1 आणि 2ला मी आय म्हणून कन्सिडर करतो. आय इज इक्वल टू 1 अप टू N प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू पुट करत गेलो मी. तर MI RI² असं जर म्हटलं तर सगळ्यांची बेरीज केली तर मला मिळते आय इज इक्वल टू summation of I is equal to 1 up to N MI RI². It is the moment of inertia of the body. This term is used in place of mass in terms of a body rotating with kinetic energy of, and their kinetic energy of rotation is given by half I omega square. Thank you.